नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की इथे अथर्व रूममध्ये असतो. तोपर्यंत माया येते. माया म्हणते, अथर्व मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे. अथर्व म्हणतो, नाही, तू इथून निघून जा आणि मला तुझ्याशी एकही शब्द बोलायचं नाही आहे. माया म्हणते, अरे अथर्व, तुझ्या मनामध्ये काय चाललं आहे ते तरी सांग ना मला. नक्की काय ते चाललं आहे काय? तू मीराबरोबर बोललास का? आणि ज्या दिवशी तू माझ्याशी बोललास की मीराला मी सगळं काही सांगणार आहे, मीराबद्दल तुझ्या मनामध्ये अजिबात प्रेम नाही आहे, हे सगळ्या गोष्टी तू मीराबद्दल व्यक्त करणार आहेस, हे सगळं काही मीराला तू सांगितल्यानंतर ना आपण दोघंजण एकत्र येणार आहोत. हे ऐकल्यानंतर ना अथर्व खूप चिडतो. म्हणतो, माया, चालती हो इथून. माझ्या नजरेसमोर अजिबात तू उभी राहू नकोस आणि इथे थांबूसुद्धा नकोस. तुझी हिंमत तरी कशी झाली? असं काही म्हटल्यानंतर ना माया खूप चिडते आणि तिथून बाहेर निघणार. तोपर्यंत मीराला म्हणते, अगं, अथर्वच्या मनामध्ये काय चाललंय मला तेही काही कळत नाही आहे आणि तू सांग ना, नक्की चाललंय तरी काय त्याच्या मनामध्ये. तर माया तिथून तातडीने निघून जाते. मीरा म्हणते, अथर्व, काय झालं तुम्हाला चिडायला? काय झालं काय? तो म्हणतो, बघ ना, ती नाही तसलं माझ्याबरोबर बोलून जाते आणि तू म्हणते की लक्ष देऊ नका. असं कसं लक्ष देऊ नका? अगं बघ ना, ती किती मूर्खपणाने वेड्यावाने प्रश्न काही विचारते आणि तिथून निघून जाते आणि तू म्हणते की लक्ष देऊ नका. तो पण मीराला सगळं काही कळालेलं असतं की तो कालकाया इथे मायाबरोबर बोललेला असतो. त्याच्यामुळे ती माया हे सगळं काही बोलत आहे. तोपर्यंत मीरा अथर्वला म्हणते, तुम्ही शांत व्हा. त्या मायाला माहिती आहे ना आपल्या दोघांमध्ये भांडण होतील, तेवढं तिच्यासाठी चांगलं आहे आणि ती आशाच करत आहे की आपल्या दोघांमध्ये कधी भांडणं होतील, काय होईल, सगळं काही तिला असं वाटतंय की ह्या दोघांमध्ये भांडणं व्हावीत म्हणून हे सगळं त्यासाठी ती करत आहे. अथर्व म्हणतो, मीरा, हो, तुझंही बरोबर आहे, कारण की ती माया कशी आहे ते चांगलं आपल्याला सुद्धा माहिती आहे. तोपर्यंत ते सगळं काही झाल्यानंतरनं जो काही कालकाया असतो तो कपाटामध्ये बंद असतो आणि मंजिरीने बोलवलेलं असतं खऱ्या अथर्वला. अथर्व जातो आणि म्हणतो की काय झालं आई, बोल ना अगं, काय म्हणतेस? तोपर्यंत इथे मंजिरी असते, त्याच्या गळ्यामधला जो मणी असतो त्याला हात लावतो. अथर्वला एकदा म्हणतात ना, चावीची भावली असतात ना, तशा प्रकारे हो, खेळण्यातल्या भावलीसारखं तिच्या मागोमाग जातो. मंजिरी कपाटाचा दरवाजा उघडते आणि त्या कपाटामधला खोटा अथर्व बाहेर येतो. खरा अथर्व जांब बसतो एकदम स्तब्ध शांतपणाने. तोपर्यंत मंजिरी म्हणते, जा कालकाया, तू मीरापाशी जा आणि आपलं काम फत्ते करून घे, तरच माघारी आल्यानंतर इथंच ये, इकडे तिकडे जाऊ नको. तोपर्यंत ते मीरा आणि अंबिका दोघीजणी बोलत असतात की अगं, मी ना त्या खोट्या अथर्वला शोधते बाहेर, तोपर्यंत तू ते खऱ्या अथर्वाबरोबर राहा, कारण की त्या मंजिरीची काही हिंमत होणार नाही की ते खोटा अथर्व येऊ शकेल म्हणून, कारण की खरा अथर्व ह्या घरामध्ये आहे, त्यामुळे तो कालकाया काही घरात येणार नाही. तो अशा प्रकारे अंबिका बाहेर जाणार. तोपर्यंत खरा अथर्व जसा फोनवरती बोलत आतमध्ये एंट्री करतो तसा हा सेम येतो, पण ते अथर्वला काही अंबिका स्पर्श करत नाही, पण ह्या खोट्या अथर्वचा स्पर्श होतो आणि त्याला झटका बसतो. तो एकदम झटका बसल्यामुळे एकदम बेचैन होतो. म्हणतो की मला हे असं कसं होऊ शकतं? अंबिकालाही कळायला मार्ग नसतं की नक्की झालं तरी काय. आणि देवी आजीने तिला सांगितलेलं असतं की एका राक्षसाला झटका म्हणजे स्पर्श झाल्यानंतर खूप मोठा झटका बसू शकतो, पण मनुष्याला स्पर्श होत नाही. हे सगळं काही देवी आजीने तिला सांगितल्यामुळे अंबिका जोरात ओरडून म्हणते की मीरा, हा खोटा अथर्व आहे, हा कालकाया आहे, हीच ती संधी आहे, तू त्याला मारू शकते. मीरा त्याला पाहता क्षणी खूप घाबरते. तोपर्यंत हा कालकाया म्हणतो, मीरा, मला ना एक गोष्ट पाहिजे, कपाटली ती सापडत नाहीये आणि तो कालकाया शोधत असतो खंजीर, देवी आजीने दिलेला असतो. तो कालकाया शोधत असताना मीरा म्हणते की काय पाहिजे काय वेदाचे बाबा तुम्हाला? तो अंबिका म्हणते, अगं जा, तो खंजीर शोधत आहे, खंजीर. तोपर्यंत ते मंजिरी म्हणते की अथर्व, तू इथेच थांब, कारण की माझा खोटा अथर्व गेलेला आहे, त्याच्यामुळे तो सगळं काही काम माझं फत्तेच करून येणार.
तोपर्यंत कालकायाच्या हातामध्ये तो खंजीर लागलेला असतो. तो मीरावरती वार करणार. तोपर्यंत इथे आपली अंबिका पटकन एकदा त्याला धक्का देतो आणि तो खाली पडतो. खाली पडल्यामुळे त्याचा खंजीरही पडतो. तोपर्यंत इथे अंबिका म्हणते की जा मीरा जा, घाबरू नकोस तू. तोपर्यंत मीरा त्याच्यावरती वार करते, पण हा कालकाय त्याची ताकद पूर्ण मीरावरती लावतो आणि त्याचा गळा दाबतो. आणि इथे मंजिरीच्या गळ्यामध्ये तो काळा मणी असतो, तो एकदम चमकायला लागलेला असतो आणि त्याला धोक्याचा इशारा द्यायला लागलेला असतो की काहीतरी गडबड आहे. म्हणून इथे मंजिरी मीराच्या रूममध्ये येते. पाहते तर काही ते मीरा कालकायावरती ते खंजीर खुपसत असते. पटकन ती दरवाजा लावून घेते, मीराचा गळा आवळते. आणि हे सगळंच काही रूममध्ये चाललेलं असतं. नर्मदा बाहेरून ऐकत असते आणि ती खऱ्या अथर्वला घेऊन येते. इथे आपल्या मीरा कालकायाला मारणार. तोपर्यंत खरा अथर्व तिथे येतो. पाहूयात आपण येणाऱ्या भागामध्ये नक्की अथर्व समोर इथे कालकायाचं आणि मंजिरीचं सत्य बाहेर येईल का? मीरा आणि अंबिका सांगू शकतील का नर्मदा आणि अथर्वला नक्की सत्य काय आहे? व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायलाही विसरू नका. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हो, आपले शॉर्ट्स व्हिडिओही यायला लागलेले आहेत, त्यालाही तुम्ही भरभरून असे सपोर्ट करा, प्रेम करा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.